तर जय शंभू नारायण. मी वरुण गोंजारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 22 मे 2024. काल रात्री आपण इथंच या रूममध्ये थांबलो होतो. पॅकिंग वगैरे आपली सगळी झाली आहे. आता इथनं पुढं आपल्याला 18 किलोमीटरचा पूर्ण घाट लागणार आहे आणि मग तिथनं पुढे सरळ आहे. तर चला, रूम सोडून बाहेर आलो आपण. मागं तिथं होती आपली रूम. चढवतोय चढ आपण, हे बघा. चला, पुढे जे दिसतं ना हा सगळा रस्ता, हात चढून वरती जायचं आपल्याला. चला, तर बऱ्यापैकी वरती आलोय आपण. अजून वर जायचं आहे आपल्याला. अजून 10 किलोमीटरचा घाटच चढायचा आहे. तर असं थांबलो होतो पाणी प्यायला. मला तुम्हाला इथले व्ह्यू दाखवावे मागचे. ठीक आहे, चला. खाली आता मागून वरतून चढून आलो आपण. जरा थांबलोय, अजून वरती चढायचंच आहे. सिनरी बघा. इथं ऊन नाहीये, आता 10 वाजलेत. ऊन अजिबात नाहीये इथं. थोड्या उशिराने पडलं ऊन, पण चढाई खूप आहे. 10 किलोमीटर चढत आलो आपण सरळ कंटिन्यू. एक 70 डिग्री तरी वरती चढत आलोय आपण. 70 डिग्रीच्या हिशोबाने वरती चढत आलोय. अजून जायचं आहे आपल्याला, एक 9 किलोमीटर चढानच आहे, मग सरळ प्लेन आहे आपल्याला. चला, जायचं आहे पुढं. थोडासा सरळ रस्ता लागलाय म्हणून आपण व्हिडिओ लगेच काढतोय. कोण नाही हा घाटात. किड्यांचे आवाज आहेत फक्त. एखादी गाडी आली, हॉर्नचा आवाज आला, नुसते किड्यांचे आवाज. चला, खाली जे दिसतंय तुम्हाला ते सगळं चढून आपण वरती आलोय. ते आपली सायकल. तरी अजून आपल्याला जायचंय पुढे एक 6 किलोमीटर अजून चढायचंय. चला, गाव बसवलेत बघा. गाव कशी बसवलेत वरती. सगळं गाव. आता आपण सगळा घाट उतरणार आहे. जे डोंगर चढलाय तो उतरणार आहे. खाली जायचं आपल्याला. खाली वरनं खाली येतोय आता आपण. इकडून सगळा खाली आलोय आपण. घाट उतरतोय. 1 वाजलाय तरी पण काय एवढं काय असं ऊन वगैरे काय लागत नाही आपल्याला. चला, घाट उतरून खाली आलोय आपण. हा मागचा सगळा डोंगर उतरून खाली आलोय. आता परत 8 किलोमीटरचा आपल्याला थोडासा चढ आहे, मग सरळ आहे. चला, 1 वाजला, 1 वाजून गेला, 1:30 वाजला, 1:30. चला, श्रीनगर में आपका स्वागत है. दुपारचं टार्गेट आपलं पूर्ण झालं. चला, का नदी आहे, अख्खी नदी. तिथं जायचं आपल्याला खाली. गाव बघा, ही नदी आहे सगळी नदी. शेजारचा बारका रस्ता. चला लवकर. श्रीनगर मध्ये प्रॉपर पोहोचलोय आपण. सायकल जरा सावलीत थांबलोय आपण. हे बघा श्रीनगर मध्ये पोहोचलोय. थोडा वेळ थांबणार आपण. मग जरासं कुठंतरी आज दुपारची रेस्टचं बघायचं आता. आपण थांबलो होतो तिथून. आता एक थोडंसं पुढे आलोय आपण. गणेश बाजार म्हणून माझे फॅमिली फ्रेंड आहे तिथं. त्यांनी आपलं स्वागत केलं. सरप्राईज होतं मोठं माझ्यासाठी. आणि तिथं मी असं आलोय. आपली बघा इथं ह्याच्या आतमध्ये समोर सायकल लावली आपली. ही सायकल लावली आणि इथं थांबलोय आपण दुपारी. ह्यांनीच आपलं स्वागत केलं. महावीर म्हणून एक आहेत. माझे जे काही व्हिडिओ वगैरे असतील ते मी टाकीनच. आणि मग तिथलं पुढं आता एक देवीचं मंदिर आहे, तिथं जाऊन थांबणार आहे आपण. आणि मग पुढचा प्रवास आपला चालू आहे. 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आपण तिथं आतमध्ये आमचं एक फॅमिली फ्रेंड आहेत
त्यांचं आतमध्ये दुकान आहे, तर तिथंच पाठीमागं राहायची सोय वगैरे पण होती, तिथंच थांबलो होतो मी. तर 6 वाजलेत. आता इथनं पुढं 15 किलोमीटर एक देवीचं मंदिर आहे, तिथं जाणार आणि रात्री असते आपला चला. त्या दुकानातून आता बाहेर आलो आपण श्रीनगरमध्ये. आता पुढं चाललो आपण. देवीचं मंदिर 15 किलोमीटर आहे, तिथंच जाणार आहे आणि थांबणार आहे. जास्त पुढं जाणार नाही आपण. 6:30 वाजल्यात. चला व्ह्यू बघा. विचार करा पावसाळ्यात इथं कसं असेल. वर जायचं आपल्याला इथलं. 7:30 वाजलेत. ठीक आहे, अजून बघा उजेड कसलाय. फक्त 7 किलोमीटर पुढे जायचं आपल्याला, मग देवीचं मंदिर आहे. 7:15 झाले. 7:15 उजेड बघा अजून किती आहे. 7 किलोमीटर झालं की देवीचं मंदिर आहे, मग आपण थांबणार आहे. चला. तर त्या देवीच्या मंदिरमध्ये आपण आलोय. इथे आश्रम आहे, त्या आश्रममध्ये आपण रूम घेतली. त्या रूममध्ये मी थांबलोय. आता जेवण वगैरे माझं सगळं झालं. विषय कसा होतो, माझा फोनमधली जी मेमरी आहे ती फुल झालेली आहे. म्हणून मग मी याचं थोडंफार असे व्हिडिओ दिवसभरात काढत आलो पुढं. रात्री व्हिडिओ बनवत असतो आणि मग अपलोड करत असतो. तर मग ती मेमरी जर फुल झाली सगळी, तर मग पुढचे व्हिडिओ मला असं शक्यतो जास्त काढता येत नाही. मग मी असं रूममध्ये आलो की मग शेवटी मग काहीतरी थोडंफार काहीतरी लीड करायचं आणि मग ती व्हिडिओ आपली टाकायची. असंच माझं चालू आहे. तर ते देवीच्या मंदिराची म्हणजे लेट झाला मला थोडा, कारण की तिथं आल्यावरती रूम बिम बघणं वगैरे सगळं झालं. तर बघू, उद्या मी दर्शनाला जाणार आहे ते देवीचं दर्शन घेऊन मग इथनं पुढं जायचं आपल्याला. आता केदारनाथाचं मंदिर फक्त 100 किलोमीटर राहिलं इथून. पण 100 किलोमीटर जरी असलं तरी ते खूप आहे, कारण की आलोय वर, जेवण झालं, झोपतो आता. हर हर महादेव. उद्या भेटू.